तो अच्छी बात है क्योंकि ना फिर मैं उसको लड़की को बोलती हूँ अगर ऐसा वाला है पूछ लीजिए। तो चलेगा तो ले लेती है। केवढं हे ऊन आहे काय. केवढं ऊन आहे बघा. ए गाडी बघा पाठी आहे. हे सगळं बंद केलंय ग. हो त्या 32 मध्ये इकडच्या साईडला आहे बघ. हा हा माहिती तिकडे तिकडून माझी मागचं घर आहे. आणि मग ती मावशी हिच्या वारेमधली पण एक राहते बघ. तिचं घर गेली ते सोडून कधी काय माहिती. मस्त केले रे इकडे. पहिलं काय होतं माहितीये इकडे छोटे छोटे हे होते माहितीये. अगं झोपड्या होत्या इथे आणि हे पण होतं तबेला पण होता. थांब थांब शिकवलं इकडं बघ. हे मंदिर पाया पडायला देवाचं हे शिवजीचं मंदिर आहे. मठ आमच्याकडे दत्तांचं मंदिर आहे ना हे. नाही शिवजीचं मंदिर आहे. हा शिव. तर आपण इथूनच पाया पडूया लांबून. हे मस्त आहे रे. हो ग इकडं आहे. पुढे चिखल आहे. इकडे चिखल चालू होतं. अगं तबिला पण आहेत ना इकडे. माहिती आहे आम्ही पहिले छोटा काश्मीरला यायचो ना तर आम्हाला रिक्षावाल्याने एकदा आणलं होतं ना नवीन नवीन असताना. तर आम्हाला रस्ता इकडचा माहिती नव्हता. मग आम्ही ना काय केलं माहिती आहे. रिक्षावाल्याने आम्हाला जेव्हा नेलं ना नेक्स्ट टाईमच्या टायमाला आम्ही कुठली पण पाहुणे यायचे ना मग आम्हाला माहिती पडलं ना पाय वाटा हा आणि एवढा जवळ आहे. मग इथूनच आम्ही नेहमी जायचो. गावानी आहे पूर्ण. आरे कॉलनी ना. पावसाचं कसं ग मग. वास्तू खूप चिखल असेल. म्हणजे यायचं मदत करत नाही. सगळं भरून जातं पूर्ण घाण. पूर्ण गाव सारखं आहे. आहेत ना अजून घर हे लोकांची जुने. ठीक आहे. एकदम पुढे गावाचं हो की इकडं रोड होता. हो की इकडून पण रोड होता आणि इथून आम्ही ना असं गेलेलो असं. तबेल्यातलं पाणी सोडतात. अरे रस्ता बिस्ता केला रे मस्त केले की. ते आंब्याच्या झाडाला मोहर आलाय पण पूर्ण हे झालंय का काय ग. आंबे किती भेटले असते खायला तुम्हाला. हा बा गाडी येते. खूप आहेत आंब्याची झाड इकडं. हे बेल आहे ना. हे बेलचं झाड आहे ना. अरे किती छान आहे माहितीये. हो घे आंब्याचं झाड आहे समोरचं. पण एक पण नाही आंबा. आंबे नाही आवडत त्याच्यावरती जास्त. म्हणजे उगतच आंबे. अगं पुरं घाण झालंय ना. ते काढून टाकतात काही काही. हो की इकडून रोड आहे ना आणि इकडे पण घर आहेत. रिक्षा घेऊन जात. हो नाही घेऊन जात ना रिक्षा. आता झालं बंद. इथे पाय वाटे ना ही. तर इकडून जा चालू. खूप लोक आहेत ना इकडं राहायला. तबिले खूप आहेत. मला तबिलेचं दूध आपलं मस्त बुद्ध विहार आहे ना हे पण. अरे इकडे बनवतात. इकडे बनवले पण. हा काम चालू आहे इकडे. म्हणजे अजून बनवतात ते अजून. अगं प्लास्टर वगैरे करायचं असेल ना. बापरे सावायचं नाही.
हे छान आहे रे, मस्त आहे आणि हवेशीर आहे. वाव, हे का मस्त आहे, छान बनवलेस. मस्त केले, छान. असं वाटतंय की ते बिल्डिंग मधले रूम असतात ना, डबल माळ्याचे बंगला टाईप ते. यो राहू दे आता, हलवू नको ते. नाही, ते नाही हलवत आहे. झालं. तो पण इकडे होतं माझे काम करतो. त्याच्याकडे जाऊन चेअर आणून ठेवून आम्ही चेअर. ते पण मंदिर आहे ना. हाय गाईज, तर तुम्ही बघू शकता आम्ही कुठल्या एरियामध्ये आलेलो होतो. तर आमचा कार्यक्रम पूर्ण पार पडलेला आहे आणि आम्ही आमच्या घरी वाटेला निघालेलो आहे. तर तुम्ही बघू शकता हे आमच्या जंगलातून रोड आहे आमचा. तर आम्ही जंगलामध्ये आलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता हे तसं काय नाही, इकडे माणसं भरपूर काही राहतात ते. मी असं तुम्हाला नजारा दाखवते. तर हिच्या मैत्रिणीचं घर होतं, तिच्या घराचा कार्यक्रम होता, म्हणजे बनवलेलं घर. तेच ना, नवीन घर बनवलेलं, तेच ना, त्याच्याबद्दल सांग ना. नवीन घर बनवलेलं, एकदम छोटंसं घर होतं तुझं. मस्त गेले, खूप छान केलं घर तिचं, आम्हाला आवडलं. जेवण होतं ते तुम्हाला दाखवलं, पूजा ठेवलेली. तर तुम्ही गाईज बघू शकता. इकडे आंब्याची झाडं खूप आहेत, पण एक पण आंबा नाही आहे. आणि मस्त हवेशीर आणि गावासारखं वातावरण आहे. तर गाईज बघू शकता, गावासारखं आहे. इकडे मशा बिशा पण आहेत, काय मस्त आहे त्या. अरे वा, तर घाण झालं. पण तबेल्यामध्ये बसले त्यांच्या छोट्याशा तबेला. ही छोटीशी गल्ली आहे, इकडे राहणारे लोक आहेत तबेलेचा, मशा वगैरे पण. गाईज बघू शकतात, आम्ही मेन रोडला आले. तर इकडे गाड्या वगैरे चालू आहेत. तर आमच्या घरी जायचं आहे आम्हाला हा रोडने. तर तुम्ही बघू शकता. आणि ह्या साईडला पाठीमागे फिल्म सिटी आहे, ॲरो कॉलनीकडे. तर मी तुम्हाला जवळून नाही दाखवू शकत आहे, म्हणून मी रस्ता दाखवते. तर इकडे सोडायला मागत नाही जास्त, पण आम्ही त्या रोडनेच चाललेलो. बघू शकता काय. तर आम्ही बस स्टॉपला चाललेलो आहे.
चला मी तुम्हाला दाखवत आहे नजारा जो आहे तो मी एरियामध्ये फिरते ते कसं वाटते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आता मी जाते घरी. बाय. चला आजचा ब्लॉग इथे संपूया. बाय.